थँक्यू. जाऊयात मॅच मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. 7-23 ची गरज आहे. सहा बॉल 23. सारंगाला शेवटच्या षटकात. ओके, सोडून द्या विषय. अजिंक्य बिकुल, आपल्याला टुर्नामेंट सक्सेस करायचे होतं. छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, सोडून द्या. फटका ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेटला, फिल्डर्स तिथे उपस्थित. डायरेक्ट हिटचा कॉल नाही जमलं तिकडे. अंपायरचा इशारा येईल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतीये. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सारंग या ठिकाणी आलेत आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 35. 57चं चेस निखिल. 5 बॉल 22. कालची एक मॅच तुला सांगेल, 6 बॉल 26 काल याच मैदानावरती निखिल चेस झालेत. निश्चित स्वरूपाने ओमकारजी आपण पाहतोय क्रिकेट आहे. क्रिकेटला नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. मयू ठोकतोय आता तिथे चेंडूला सेव्ह केलं जातंय. चांगलं पेट्रोलिंग मैदानाच्या वरती फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. जेव्हा जेव्हा मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी होतीये आणि त्या गोलंदाजीला साथ देण्याचं काम तिथे क्षेत्ररक्षण करतायत. काय फिल्डिंग केली आहे, काय फिल्डिंग केली आहे. सुपर सेव्ह, ज्याला आपण म्हणू शकतो की मॅचला कलाटणी देणारा एक फिल्डर देखील मैदानावरती असतो आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण तुम्ही या मैदानावरती पाहताय. क्या बात. रन्स मिळाले 2, वाचवले 4. म्हणजे समीकरण मैदानावरती येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 20 रन अजूनही करायच्यात. ऑन स्ट्राईक बॅटिंग करतोय मयूर. फटका मयूरचा फर्स्ट ला लॉंग ऑन कॉल केलाय. मी घेतोय. प्रकाश पोहोचलेत. कॅच झाली ड्रॉप आणि सिंगलला डबल मध्ये आता कंप्लीट केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होतील का? अंपायरचा इशारा नाही. रन आउटच्या स्वरूपात इकडे जातीय विकेट. 2 रन्स बनायलाच हव्या होत्या, कारण तुम्ही चेस करताय. 4 बॉल 20 आणि आता समीकरण मैदानावरती 1 रन आली आहे. त्याच्यामुळे उरले 3 चेंडू आणि 19 धावा. म्हणजे एखादा चमत्कारच या मॅच मध्ये सध्या वाचू शकतोय टीम अगरसुरेला. बाउंड्री लाईन पर्यंत बॅकअप थ्रो नॉन स्ट्रायकर बॅटर पोहोचू शकले नाही. जर 2 धावा झाल्या असत्या तर 3 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण बाकी असतं. परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर तरला महत्व दिलं जात नाही. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अक्रॉस द लाईन फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जातंय. तिथे फक्त आणि फक्त 1 धाव. आता समीकरण बदलतीये. 2 चेंडू आणि समीकरणाची गरज आहे ती म्हणजे 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. ओमकार शेट्टे काय म्हणाल? नक्कीच आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. इथे फटका चांगला, टायमिंग चांगला. जाता जाता काहीसा आनंद आपल्या पाठीराख्यांना द्यायचा आहे हे सांगत असताना फलंदाज एंट्री लेट बट मी ग्रेट ही बॅटिंग सध्या तो करतोय. षटकार आला. खाली पकडा. ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये जेव्हा जेव्हा मैदानावरती आलाय आपल्या नावाची छाप सोडली आहे. सुयश असतील, प्रकाश असतील, त्या सोबतीनं पूर्ण टीम जबरदस्त टीम वर्क सोबत खेळताना या स्पर्धेत आपल्याला दिसली आहे. आणि सुपर 3 मध्ये इंटर होणारा या स्पर्धेतला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
नांदा इपाडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना षटकार मारले, त्यानं 2 चौकार, 2 4 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आले. मनीष ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. ओमकार, अजून एक विनंती आपण करूया. ज्यानं खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना 2 षटकार आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 1 षटकार असे रितेश पेडवी यांना रोख रक्कम 200 रुपयांचं पारितोषिक लावलं जातंय. ते म्हणजे जर आपण पाहायला गेलो या क्रिकेटच्या स्पर्धेकडे तर जितेंद्रजी धसाडे यांच्या माध्यमातून, आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 100 रुपयांचं पारितोषिक मनीष याला देखील लावलं जाते. असं रोख रक्कम 300 रुपयांचं पारितोषिक आपण त्यांना देऊया. काय म्हणू? अनेक सारी कॅश प्राइज इथे आलेत आणि हे पारितोषिक सर्व येतात. नाव जितेंद्र धसाळे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक आभार आणि विशेष कौतुक, ज्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी खेळाडूंसाठी दिली जातात. आणि या अशाच काही पारितोषिकांमुळे खरं तर खेळाडूंचं मनोबल हे वाढत असतं, खेळाडूंच्या अंगामध्ये एक ऊर्जा शक्ती संचार होत असतो. मॅन ऑफ द मॅचच्या मनीष या सामन्याचा सुपर 3 मध्ये टीम आली आहे. स्वागत आहे आपलं. एक मिनिट. पटपट आणि तुमच्यासाठी मॅन ऑफ द मॅच एक टी शर्ट आहे. मीरा फूड आणि SS स्पोर्ट्स कडनं ट्रॉफी आहे आणि त्या सोबतीनं SK ट्रान्सपोर्टचे सर्वा संतोषजी किहीम यांच्याकडनं एक स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूचा गौरव या ठिकाणी केला जातो. आणि याच दरम्यान समालोचक यश मापगावकर यांचं शुभागमन होतं. स्वागत आहे आपलं. आणि रितेश पेडवी याला वैयक्तिक 200 रुपयांचा पारितोषिक अशी पारितोषिक देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण तिथे करूया. कारण का त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली आणि चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला यशाच्या शिखरावरती नेण्याचा त्यांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा होता. असे आपले जितेंद्रजी धसाडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 300 रुपयांचं पारितोषिक लावलं जाते. कोणाकडून काय? पैसा, लड़की और पबजी, लेकिन आप कभी इन तीनों में से कोई एक के पीछे थे या नहीं? सच्चा बोलो. आपका ओमकार राउत. 100 रुपये का इनाम पीछे लगना अच्छा है या बुरा है, बताओ. त्याचं उत्तर इम्रान बुखारी तुम्हाला ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील त्यावेळी देतील. चला, या इम्रान बुखारी त्यांच्या मी सांगतो तुम्हाला याच्यासाठी एक 100% कडक शायरी असेल आणि ती शायरी कडक आली तरच ओंकारजी राऊत यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. आणि कदाचित आय थिंक तुमची जी एज आहे तुम्ही मॅरिड असावात. शायरी पण अशी बोला की रात्री घरी गेल्यानंतर तुम्हाला जेवायला मिळेल. सबसे पहले मैं सुनील जी राउत सर का तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. सुनील जी राउत, ये आपका प्यार है. मैं अक्सर कहता हूं आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं. एक तो पबजी, एक तो पैसा,
तीसरा है क्रिकेट और चौथा है लोवर। लोवर के पीछे मैं मेरे उम्र के 17वें साल से दौड़ चुका हूं और उसका नतीजा भी मैंने भोगता हूं। मेरे थल के सभी दर्शक को पता होगा कि इमरान बुखारी क्या चीज थी और आज क्या बन गए हैं। पर हर एक विकसित मुझे प्रोफेशनल बनने के लिए किसी भी एक औरत का हाथ होता है और उसके लिए मुझे पत्थर से भगवान बनाने के लिए सबसे पहले मेरे बीबी का हाथ है, जिन्होंने मुझे यहाँ पर सुधारा है। क्योंकि इसके पहले का मेरा बैकग्राउंड काफी खराब था, मैं लाइव में सच बता रहा हूँ, पर मेरी बीबी ने मुझे सुधारा है और सभी दर्शकों का ये प्यार है। इसीलिए पैसे के पीछे तो मैं दौड़ता हूँ। अगर घोड़ा घास से दोस्ती करता तो फिर खाता क्या। तो पैसा मेरे लिए महत्वपूर्ण है। सुनील जी राउत, आपका तहे दिल से आभार। और अक्सर कहा जाता है, रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। और जरूर आप सभी का प्यार आज मुझे रायगढ़ में नवे तो महाराष्ट्र में प्यार मिला है। आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, आभार है, धन्यवाद ओमकार जी। एक चाय दो खारी, इम्रान बुखारी सब पे भारी। एकदा जोरदार टाळ्या उद्या। खरं सांगायला पण माणसात प्रामाणिकपणा असायला लागतो। आणि एक गोष्ट खरं तर निखिल, साईड इफेक्ट त्याचे होते की मी म्हणालो की असं काही बोला बायकोबद्दल की रात्री जेवायला भेटलं पाहिजे, अन्यथा वांदे होतील। फायनली रियालिटी बाहेर आली। जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। निखिल, आपल्याला हा अनुभव अजून यायचा बाकी आहे। या आपण बुखारी सरांना ऐकूयात। कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे आपलं। ते थोडंसं व्यासपीठ कव्हर करतात। जाऊयात आपण ऑनगोइंग मॅचकडे। सामन्याला होती सुरुवात। लोवा फुल टॉस, फटका चांगला, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रॅक्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डरचा प्रयत्न असफल आणि बॉल फरार होतोय सीमा पार 4। थैंक यू डीजे मास्टर। ओमकार जी, 5 दिन से इस प्रतियोगिता का आगाज हुआ है और 5 दिन में हमें सहकार्य करने वाले, जल ही तो जीवन है, सभी दर्शकों के लिए जल प्रोवाइड करने वाले अनिल जी माने सर, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और उसी साथों साथ जिन्होंने इस प्रतियोगिता में सूत्र संचालन किया था और इस कार्यक्रम का आगाज किया था, ऐसे गुरुवर्य सतीश जी पाटिल सर, आपका भी तहे दिल से वेलकम है। चलते हैं फिर से एक बार कॉम बॉक्स में। जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहताय। मैदानावरती अली नुकतंच मिळालंय। या ठिकाणी आपण पाहता जीवनदान। ओमकार जी, थोड़ा सा रुकाता हूँ। अतिथि देवो भव और सम्माननीय यहाँ पर अनिल जी माने साहब यहाँ पर आ चुके हैं। उनका स्वागत करने के लिए सतीश जी पाटिल साहब से गुजारिश करूंगा कि यथोचित उनका सत्कार करना है, जिनके माध्यम से, कैमरामैन फोकस करो, जिनके माध्यम से जल ही तो जीवन है और वही जीवन आज यहाँ पर पानी व्यवस्था सम्माननीय अनिल जी माने साहब की जानिब से किया जाता है। वाटर के बिना जीवन नहीं कटता, ऐसा कहा जाता है, और वही वाटर सप्लायर अनिल जी माने सर, इनका तहे दिल से स्वागत सतीश जी पाटिल सर के माध्यम से किया जा रहा है। थैंक यू सो मच। ओवर टू कॉम बॉक्स। थँक्यू डीजे। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण धावसंख्या अनुभवतोय ती 5 धावा, जिथे चांगलं षटक आहे, चांगल्या षटकाची हाताळणी केली जाते। आणि समालोचन कक्षामध्ये अजून एक नाव आपल्याला ऐकायला मिळतंय, द व्हॉइस ऑफ अलिबाग यश मापगावकर आपल्याला जोडले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन गेल्या 3 दिवसांपासून आपण या चषकामध्ये, अर्थातच गावदेवी मापगाव आयोजित गावदेवी चषक 2024-2025 हे पर्व आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातंय ते म्हणजे tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून। आणि नक्कीच आपण मग पाहतो संतोषजी नाणेकर असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून नंदनजी आपले घरत, अर्थातच अलिबाग मधून ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख टेनिस क्रिकेटला दिली आहे, त्यांचं देखील आपण कौतुक करूया। आणि त्यांच्यासोबत त्यांचे प्रमुख ॲज अ ऑपरेटर म्हणून सोहम सुद्धा काम करतायत। यश, काय म्हणशील, जिथे आपण पाहतोय अपार कष्ट या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी घेतले जात आहेत? जरूर या स्पर्धेची हीच तर खासियत आहे निखिल। यावेळेचा अत्यंत चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेला, व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक कॅच ऑफ द टुर्नामेंट, डोळ्यांचं पारडं पडणारा कॅच। कम ऑन डीजे मास्टर।
थँक्यू सो मच डीजे मास्टर. सुरुवातीलाच या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित 2025 रायगड क्रिकेट असोसिएशन आणि अलिबाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 2025 या वर्षातील सर्वात पहिली स्पर्धा, आकर्षक स्पर्धा, शानदार स्पर्धा, जबरदस्त आयोजन. मॅन फ्रॉम वाकलन ओमकार शेट्टी यांचा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर निखिल पडतेला आपण ऐकताय आणि मॅन फ्रॉम थळ इम्रान बुखारी सुद्धा आम्हाला जॉईन करतायत. सन्माननीय सुशीलजी म्हात्रे, पोलीस पाटील मानी यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार, 500 रुपयांचं पारितोषिक. गावदेवी चषक 2025 जबरदस्त आयोजन. आजचा स्पर्धेचा 4था दिवस सुपर 8 अलिबाग मधील नामांकित संघ बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच. एका बाजूला आपण बघतोय एकविरा थळ संघाला ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच आपण जर विचार केला तर नागेश आणि त्यानंतर सन्मित्र बाद झाला, आदिल सुद्धा बाद झाला आणि प्रकाश आलेकाना द मास्टर इन द रिंग देखील आपण बघतोय. नक्कीच संघर्षमय क्रिकेट आपण अनुभवतोय मैदानाच्या वरती आणि जिथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून नंतर कापतोय चेंडू, आता ट्रॅव्हल होतोय, तिथे गौरव येतोय. क्षेत्ररक्षण काय पेट्रोलिंग केलं जात आहे मैदानाच्या वरती, जिथे आपण पाहतोय धावा वाचवल्या जातात आणि धावा वाचवणं हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या वरती करत असताना, संघर्ष करत असताना, संघर्ष हा एक प्रगतीचा आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जात असतो आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जरूर परिस्थिती कोणतीही मैदानावरती असू देत, आपल्याला संघर्ष करून दाखवावा लागेल. एका बाजूने जर आपण विचार केला तर आता मात्र या ठिकाणी प्रकाश आलेकाना अनेक खेळाडूंना ज्यांनी निर्माण केलंय, स्ट्राईक वरती उभा. या बॅटचा फटका चेंडूला दूरवर ठेवलं होतं, 38च्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता. धावधाव फलकावरती 1 मिळाली. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नागेश सिद्धला. या अलिबाग क्रिकेटमध्ये जर कोणी परफेक्ट रिव्हर्स स्वीप खेळत असेल, अल्टीपल्टीचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो असा नागेश सिद्ध मैदानावरती आहे. धाव फलकावरती 8. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. केदार या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण बघतोय VCN करून म्हटल्यानंतर निखिल या संघाने सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्यात. केदार बिर्जेला ठिकाणी आपण बघतोय. ओव्हर टू यू. नक्कीच बेस्ट ऑफ बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपण अनुभवतोय. नाण्याच्या एका बाजूला ज्याची ओळख, ज्या संघाची ओळख अलिबाग टेनिस क्रिकेट पटलावरती असो वा रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती असो, एक वेगळी आहे. थळगावचं वजन असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेट पटलावरती वेगळं आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये कुरुळचा सुपुत्र जो रायगड टेनिस प्रीमियर लीग मध्ये अर्थातच उत्कृष्ट गोलंदाजाचे मानकरी ठरला होता आणि त्याची ती बाईक आज देखील तुम्हाला कुरुळ नगरीमध्ये पाहायला मिळते आणि त्याच नगरीमधून VCC कुरुळ हा संघ आज प्रतिनिधित्व मैदानाच्या वरती करतोय. प्रशांत मोहरेचं नाव आज या नावाची चर्चा केली जाईल, कारण का त्याच्याच गावातून हा संघ आलाय. VCN कुरुळ संघ 2 हात करत असताना माऊ 11 एकविरा थळ संघाचा हा फटका फसतोय आणि अजून एक फलंदाज प्रकाश आलेकाना बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे थँक्यू. डीजे प्रकाश जी यांची जागा भरून काढण्यासाठी यश मैदानाच्या वरती कोण येतोय? फलंदाज अजिंक्य म्हात्रेला आमंत्रण दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं अजिंक्य म्हात्रे या नावाची चर्चा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अलीकडच्या काळामध्ये फार केली जाते. अफाट कष्ट केलेत आणि त्या कष्टाच्या जोरावरती स्वतःला नेहमीच सिद्ध करत असतो अजिंक्य म्हात्रे. आता VCN कुरुळ संघाच्या समोर कशा प्रकारे फलंदाजी करणार, जिथे हा सामना गौतमच्या माध्यमातून सांगण्यात येतोय. 4 षटकांचा खेळवण्यात येतोय. यस, 4 षटकांचा हा सामना, जिथे हे षटक हाताळत असताना वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकाची हाताळणी बंटीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट प्राप्त होते ना, तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास खऱ्या अर्थानं फार वाढत असतो आणि तो आत्मविश्वास आज मैदानाच्या वरती बंटीचा पाहायला मिळतोय. परंतु टिट फॉट टॅट इट का जवाब पत्तर से असं सर्व काही पाहायला मिळेल, कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला तितक्याच धाटणीचा फलंदाज अजिंक्य सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंड वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. हा फटका
शॉट मधून ट्रॅव्हल होतोय जिथे चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. वाईडिश मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आला, तिथे क्षेत्ररक्षण केलं आणि फेकी केली तिथपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. आता नागेशची कित्येक वर्ष थळ गावाला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू, खऱ्या अर्थानं मी या खेळाडूला प्रामाणिक खेळाडू का म्हणत असतो, कारण का संयम फक्त मैदानाच्या वरती नागेशच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. हा चेंडू नागेश ठोकतोय, उंची जास्त आहे, लांबी किती आहे, झेल पकडला जातोय, नागेशला परतावं लागेल मैदानातून बाहेर. नागेश बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर ऑन. नॉट फॉर एम्प्लॉयमेंट. शिक्षण हे कधीच कोणाचा नोकर बनण्यासाठी नसतं. एज्युकेशन फॉर एनलाइटमेंट अँड एनलाइटमेंट लीड्स टू एम्पॉवरमेंट. शिक्षण हे नेहमी बुद्धीला चालना देण्यासाठी असतं. आज मैदानाच्या वरती बुद्धीला चालना द्यावी लागेल, कारण का आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय असा प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती माऊ 11 एकविरा थळ या संघाचे फलंदाज आपापसामध्ये विचारताना दिसत आहेत. कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला तितक्याच चांगल्या दर्जाची, ज्याला मी नेहमी म्हणत असतो तंत्रशुद्धता, मैदानाच्या वरती गोलंदाजीच्या माध्यमातून VCN कुरुळ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नौका फलंदाज अशांक साखरकर येतोय फलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे अशांकची फलंदाजी बहरणार, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा लिहिल्या जातात 11. 11 लॉस ऑफ 4 विकेट, 9 माफ करा चुकीची दुरुस्ती, 9 लॉस ऑफ 4 विकेट डाऊन फॉर माऊ 11 एकविरा थळ, जिथे आपण पाहतोय अशांक साखरकर. थोडं फास्ट घ्यायचंय थोडा, चला थोडं क्विक घ्यायचंय. अशांकची फलंदाजी, काउंटडाऊन लावलाय आम्ही मित्रांनो, वेळेला महत्व द्यायचं आहे मैदानाच्या वरती. कशा प्रकारे बंटीची गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पवेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना सन्मान दिला जातोय. स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. बिहाइंड द विकेट घोषित स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळते. यश जर या दोन्ही संघांकडे पाहायला गेलास तर VCN कुरुळ संघाची गोलंदाजी आणि माऊ 11 एकविरा थळ संघाची फलंदाजी बद्दल काय म्हणशील? देखील तुला सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सर्वात जास्त फायनल्स अलिबाग क्रिकेटमध्ये जर कोणी जिंकले असतील तर माऊ 11 एकविरा थळ संघ. या संघाने प्रत्येक संघाला त्यांच्या घरच्या मैदानावरती सुद्धा अगदी नेस्त नाबूद केलंय. गोलंदाज तयार. या चेंडूवरती आपण बघतोय पॉइंट क्षेत्राच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करेल जोपर्यंत फिल्डिंग होईल अगदी तोपर्यंत एका धावेला कन्वर्ट केलं जातंय 2 धाव संख्येमध्ये. फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करताय, अत्यंत महत्वपूर्ण सामने आहेत. आजचा 4था दिवस. फिनॉमिनल सुपर हिट हियर. अलिबागमधील 8 नामांकित संघ. बक्षीस असेल लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये बक्षीस वाढत चालली आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला जाईल, मात्र धाव या ठिकाणी कोणतीही मिळत नाहीये. 2 षटकं या ठिकाणी मैदानावरती आली. 2 षटकांच्या अंती धावा बनल्यात 12. दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर माऊ 11 एकविरा थल थोड़ी सी बैकफुट पर यहाँ पर दिखाई देती हुई शानदार गेंदबाजी का प्रदर्शन VCN कुरुल टीम की जानिब से हमने देखा है। पर जब तक अजिंक्य मात्रे और अशांक साखरकर है ना, तब तक इस मैच में रनों की बौछार करेंगे, इसमें कोई शक नहीं है। क्योंकि लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज अजिंक्य मात्रे स्ट्राइक एंड पर बैटर होंगे। नॉन स्ट्राइक पे अशांक साखरकर, सुशील मात्रे, पुलिस पाटिल मानी, इनकी जानिब से अगर अशांक साखरकर 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो 1000 रुपए और अजिंक्य के लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा 3 छक्कों के लिए। सुशील मात्रे इनकी जानिब से गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज गौरव। एक भव्य दिव्य टूर्नामेंट श्री गावदेवी क्रीडा मंडल मापगाव आयोजित गावदेवी चषक 2025 का थरार
इस बार शॉर्ट एंड पुल करना चाहते थे, शॉर्ट बैकवर्ड थर्ड मैन की दिशा में, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन को कवर करती हुई डिक्लेयर एरिया में। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन, 13 रन स्कोर कार्ड पर। केदार बिरजे की शानदार गेंदबाजी, 3 स्टार प्लेयर को वापसी का रास्ता दिखला। नागे सीध होंगे आदिल कुरैशी, प्रकाश हलेकाना। इस बार स्ट्राइकर बैटर फिर से एक बार अजिंक्य। इस बार जड़ में डालने की कोशिश, गेंद शरण में और फील्डर को चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के पार, केआरटी डीजे के पार, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। बचना है हसीनों, पर हसीना नहीं है यहाँ पर गेंद है और गेंद के ऊपर प्रतिकार करना है। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17, किसके लिए होगा खतरा? सम्मान्य आदरणीय सचिन जी खाड़ी साहब इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए यूट्यूब लाइव दिया गया, उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। इस बार सफल हो गए बल्लेबाज, ऑप्शन लाइन के ऊपर से गेंदबाजी करते हुए, बीट कराते हुए, फंसाते हुए, चकाते हुए गेंदबाज गौरव। अजिंक्य मात्रे, जब तक मैदान पर मैंने पहले ही कहा था कि छक्के चौके की बौछार होगी, उसमें कोई शक नहीं है। या संघाकडून या भरपूर खेळाडूंना फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण या संघानं बऱ्याच अर्थी अलिबागचं क्रिकेट उज्ज्वल करण्यासाठी एका वेगळ्या दर्जावरती, एका वेगळ्या उंचीवरती जाऊन आपल्या खेळाला पुढे नेले। पूर्ण एक डिकेट जर आपण पकडलं तर अनेक खेळाडू येत असतात, अनेक खेळाडू जात असतात, मात्र मैदानावरती जो वर्चस्व गाजवतो तो शेवटपर्यंत टिकतो, त्याचं नाव राहतं, तो खेळाडू अमर होतो। काय सांगाल भाईजान? यस एब्सोल्युटली, संघर्ष है, संघर्ष में अकेला संघर्ष करना पड़ता है। इस बार अजिंक्य along the carpet back to the ball, स्ट्रेट ड्राइव खेल दिया है, केदार बिरजे को चकमा देती हुई, पर यहाँ पर अच्छा बैकअप, कमाल का फील्ड। अपने दुनिया में कितना पैसा कमा लिया, उससे ज्यादा अपने दुनिया में कितना पैसा बचाया, वही मायने क्रिकेट में रखता है। कितने रन बनाने से ज्यादा कितने रन बचा लिए, सेव कर लिए। जरूर आता आज पर मॅच सिच्युएशन खेळावं लागेल आणि अजिंक्यकडे ती क्षमता सुद्धा आहे। अजिंक्य आज 12th मन म्हणून बाजूला बसायचा नावं सांगण्यासाठी केवळ, मात्र आज आपण बघतोय अलिबाग क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं। बऱ्याच वेळेस सामना फसलेला असताना आणि अजिंक्यने अशा अनेक खेळा साकारल्यात, ज्यामुळे अजिंक्यकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललाय। अजिंक्य स्ट्राइक वरती है, मैच बदलू सकते। ऑफ कोर्स 12 मैन के बारे में मैं बाद में कहूंगा। इस बार ऑफ स्टंप के बाहर यसरी देखा पर कालू से ऑफिशियल अंपायर मोहम्मद जी बकवाल सर ने वाइड करार कर दिया। तो ये जी आप कह रहे थे कि अजिंक्य महात्रे 12 नंबर के खिलाड़ी थे, वो जब उन्हें मौका मिला उन्होंने अपना कारनामा किया। ऐसे खिलाड़ी है शिवड़ी गांव से बिलोंग करने वाले, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका फरदीन, हर दिन फरदीन। वो भी 12th मैच रहते थे, आज वो टेनिस क्रिकेट में शानदार बल्लेबाजी करते हैं। उल्टोस गेंद, आओ देखा ना ताओ, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, ये करारा षटकार आता हुआ। अजिंक्य मात्रे ऑन द फायर, डीजे मास्टर। थैंक यू। थैंक यू। यावेळेस आपण बघतोय डीजे ऑपरेटिंग करत असताना याच गावातील ऑलराऊंडर व्यक्तिमत्व विपुल थळकर सुद्धा पाहायला मिळतात। काल कॅमेरामन होते, आज डीजे ऑपरेटर आहेत। 27 धावा बनल्यात, एक षटक बाकी आहे। 3 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर 9च्या सरासरीने धावा बनल्यात। समोरचा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे, त्यामुळे 50 धावा या ठिकाणी आल्या असत्या तर आणखी मजा वाटली असं मी म्हणतोय, कारण अजून एक षटक बाकी येऊ शकतात। यस एब्सोल्युटली, और दोनों टीम भी बेस्ट वर्सेस बेस्ट है। आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इन दोनों टीमों का भी नाम शानदार लिया जाता है। स्ट्राइक पर बैटर अशांक साखरकर, इस बार प्लम एलबी लेग बी 4 आउट कराते हुए सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना विकेट नहीं मिलता। डीजे केआरटी।
भाभी के हीरो कृपाल जी ठाकुर। तो यहाँ पर पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज प्रसाद। न्यू बैटर मैदान पर किरण लट। किरण लट या फलंदाजाने अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, तर लवकर खेळायचं आहे. अनेक स्पर्धांमधून आपण किरण लटला बघितलंय. एक व्हिडिओ सुद्धा त्यांच्या माध्यमातून आली होती आणि व्हायरल सुद्धा झाली होती. क्रिकेटबद्दल नक्कीच त्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान आहे आणि आज या ठिकाणी उतरल्यानंतर धावांची गरज आहे, धावांची भूक भागवावी लागेल. 5 चेंडू या ठिकाणी 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि यावेळेस जर मैदानावरती किरण लट खेळला तर एक वेळ तर पुन्हा एकदा बाउन्स बॅक करेल या मॅच मध्ये भाईजान. यस एब्सोल्युटली, फिर से एक बार प्रसाद। सेम लाइन कमाल की लाइन यहाँ पर गेंद डिक्लेयर एरिया में जाती हुई इस बार गेंदबाज की सराहना करनी होगी। एक अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए यहाँ पर कमबैक किया है। स्कोर जा पहुंचे मेरे गुणलेखक सर बतलाते हुए 28 रन 28 स्कोर कार्ड पर लगते हुए 1 रन यहाँ पर आता हुआ। किरण को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अजिंक्य को प्रोवाइड करनी होगी क्योंकि अजिंक्य ने पिछले मैच में भी शानदार बल्लेबाजी की थी। और इस बार अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए जमीन पर बारिश नहीं, विकेट नहीं है या सिटीज। यहाँ पर देखिए बेल्स गिराना जरूरी है। ये मोए मोए देखिए 3 विकेट है उसके ऊपर बेल्स थी, ये बेल्स नहीं गिरी। ऑफिशियल अंपायर का इशारा लेग बाइस। ऐसा होता है जीवन में, खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हुई जाती है। काल सुद्धा भाईजान आपण बघितलं होतं यष्टांच्या वरती वेल्स आहे त्या उडवल्याशिवाय विकेट देता येणार नाही नियमानुसार. या वेळचा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जाणार आहे. वेल लेफ्ट म्हणूयात. आतापर्यंत जर आपण बघितलं तर मैदानावरती धाव सुद्धा मिळेल. व्हाइट +1 कुल मिलाकर 2 रन एक्स्ट्रा के साथ अंधला मांगतोय 1 डोला, देव देतोय 2 डोले। 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 31 रन 31। अजिंक्य मात्र एक छक्के के साथ खेलते हुए उल्टास गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून डीजे मास्टर। आता हुआ इस मैच में स्ट्राइक रोटेट हुई, अजिंक्य के पास मौका मिला और उन्होंने जो छक्के की सहायता थी जरूरत थी वो प्राप्त की है। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। फिर से एक बार बैक टू बैक अजिंक्य मात्रे ट्रेडमार्क षटकार डीजे। परिस्थितियां पक्ष में हो या फिर विपरीत, योद्धे कभी मैदान छोड़ा नहीं करते. अजिंक्यकडे ती क्षमता आहे. सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये असू देत मैदानावरती थांबायचं आहे, मैदानावरती लढायचं आहे आणि अगदी योद्ध्याप्रमाणे मैदानावरती खेळताना पाहायला सुद्धा मिळतोय. इसीलिए तो ये चीज कहा जाता है ना, बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई। और यहाँ पर देखिए लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाते हुए अजिंक्य मात्रे ऑन द फायर। इस इनिंग की पारी के आखिरी 1 गेंद आना बाकी। फिर से एक बार लाजवाब है, ये खिलाड़ी सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है। जब भी जरूरत पड़ी है ना टीम को, ये अपना परफॉर्मेंस 100% देते हैं। नाम है अजिंक्य मात्रे। 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। यहां पर देखिए
बल्लेबाजी करते हुए अजिंक्य मात्रे ने 4 छक्के लगाए, 1 चौवा लगाया और नॉट आउट 33 रनों का योगदान दिया है। पहले बल्लेबाजी करते हुए 49 रन और 50 रनों का टारगेट अचीव किया है, टारगेट सीट किया है। बल्लेबाजी करने वाली टीम विसियन कुरुल टीम के सामने लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज प्रसाद इतना भागा की लंगड़ा हो गया। सुशील मात्रे पैसे जमा करा, 3 चेंडूवरती 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राइज। सुशील मात्रे मॅन फ्रॉम मानी। या मॅच मध्ये आपण बघतोय धावफलकावरती आतापर्यंत 49 धावा आल्यात। 50 धावांचं बिग टार्गेट अचीव करावं लागेल। समोर जर आपण बघितलं निखिल तर 4 षटकांमध्ये या 50 धावा अचीव करायच्यात। प्रत्येक येणाऱ्या षटकामध्ये धावा येणं महत्त्वाचं असेल। आधीचे भरपूर सामने बघितलेत आपण, 5 षटकांचे सुद्धा या ठिकाणी खेळवले गेलेत आणि अलिबाग क्रिकेटमध्ये गौतम फार कमी वेळा आपल्याला 5 षटकांचे सामने सुद्धा पाहायला मिळतात। आज समालोचकांची कमतरता नाहीये। कालच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये आपण बघितलं असेल त्या ठिकाणी जर आपण बघितलं होतं तर इम्रान बुखारी भाईजान, त्यानंतर काल आपण ओमकार शेट्टे सरांना ऐकलं। आज 2 दिवस सुद्धा, उद्याच्या अंतिम दिवसापर्यंत ते आपल्या सोबत आहेत आणि निखिल पडते सुद्धा या ठिकाणी जॉईन करतात। मॅचला सुरुवात करा, कारण सामना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करणं महत्त्वाचं असेल, कारण यानंतरचे सामने हे आपल्या 3 षटकांचे खेळवावे लागू शकतात। आणि एका कारणामुळे या ठिकाणी सर्वांना विनंती करेन की लवकरात लवकर सामना सुरू करता आला पाहिजे आणि सामना लवकरात लवकर संपवता सुद्धा आला पाहिजे। आज आपण बघतोय या स्पर्धेसाठी जे लागणारं बहुमूल्य योगदान आहे त्यामधील मैदानासाठी जी सर्व मशागत करण्यात आली त्यामध्ये JCB असेल, सन्मान्य सुचितजी तळे, सुनील अप्पा तळे यांच्या माध्यमातून आले। गवत कापण्यासाठी किंबहुना यूट्यूब लाईव्हसाठी जी पूर्ण स्पॉन्सरशिप आहे ते सुद्धा सन्मान्य सचिनजी घाडी यांच्या माध्यमातून, सातमकर म्हणजेच सन्मान्य अण्णाजी सातमकर यांच्या माध्यमातून हे जे मंडप आपण बघत आहोत त्यांच्या माध्यमातून आलंय। बाजूला 3 जे पेवेलियन एंड बघायला मिळतात ते सुद्धा या ठिकाणी सन्मान्य आदित्यजी कुडेकर यांच्या माध्यमातून आलंय। या मैदानावरती लागणारं जे पाणी आहे ते सन्मान्य अनिलजी माने आणि संकेतजी जाधव यांच्या माध्यमातून आलंय। प्रसादजी राऊत या गावामध्ये ज्या माध्यमातून आपण बघतोय एक अत्यंत चांगली नर्सरी आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणारी झाडे आहेत, रोपं आहेत, त्या किंबहुना ट्रॉफीज सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आलेत आणि अनेक या ठिकाणी बरेच मान्यवर असतील ते सुद्धा आहेत। या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य सुनीलजी तळे यांच्या माध्यमातून आले। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय परशुरामजी गणपत खोत यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांतजी परशुराम खोत यांच्याकडून आलेला आहे। तर या सर्व दिलदार व्यक्तींचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय मैदानाच्या दिशेला। ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माथा, वंदन करतो त्या शिवरायांना, चरणी ठेवून विनम्र माता। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना वंदन करून मैदानावरती बोलतोय। जबरदस्त कॉपी बुक स्टाईल फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, सीमारेषा पार येतोय चौकार। कारण का चांगली चांगली गाणी आजच्या दिवसामध्ये तुमच्या देखील माध्यमातून ऐकायला मिळाली आहेत आणि मिळत आहेत सुद्धा। पुढे मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय सुमित पत्रे पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू फरार होतोय एक बॅकवर्ड पॉइंटमध्ये, जिथे पंचांचा इशारा येतोय। घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव घेतली जाते। एका धावेसोबत गौतमजी आम्हाला सांगतायत एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांपर्यंत। 5 लॉस ऑफ नन whereas a first over in a progress from सुमेध पत्रे, जिथे सुमेधची गोलंदाजी, या गोलंदाजीची चर्चा नेहमीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मग आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुंबई असेल, पनवेल असेल, ज्याने प्रहार चषक खेळलं, ज्यानं स्वर्गीय रतनबुवा चषक खेळलं, असा खेळाडू सुमेध पत्रे बॉलिंग ट्रॅकवरती खोलात टाकलेला हा चेंडू खोदून काढलाय। नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय, जिथे आपण पाहतोय अशांकी येईल क्षेत्ररक्षण करेल तिथपर्यंत एका धावेची आपण पाहतोय परिवर्तन, खऱ्या अर्थानं एका धावेचं कन्वर्जन यश 2 धावांमध्ये मैदानाच्या वरती। जर अलिबाग एक्सप्रेस मैदानावरती उतरलाय। सुमेध पत्रेची गोलंदाजी काय जबरदस्त वेग आहे। अनेक स्पर्धांमधून ॲज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका आपण
बजावताना त्याला बघितलं. विकेट हॅट्रिकसाठी सन्मान्य सुशीलजी मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे आज गावदेवीच्या मैदानावरती उतरलाय. 4th विकेट. यावेळेचा फटका फुल केलाय चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाहेर गेलाय. सीमारेषा पार. बिग 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 षटकार. योगेश आग्रावकर यांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. चला लवकर मॅच या ठिकाणी खेळवावी लागेल कारण वेळ फार कमी आहे. यानंतर 3 षटकांचे सामने येऊ शकतात. बोलतोय आपण पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेला. या ठिकाणी सुमित पत्रेवरती हल्ला बोल केलाय. 13 धाबा आल्या. ज्या ठिकाणी 50 धाबांची रिक्वायरमेंट आहे. अजिंक्यची खेळी आपण बघितली. आता मात्र मैदानावरती संघ उतरलाय VCN कुरुड. कुरुड म्हटल्यानंतर अलिबाग क्रिकेटमध्ये 8 संघांमधील एक जबरदस्त संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावफलकावरती जर आपण पाहिलं 13 धाबा आहेत. व्हॉलंटियर्स प्लीज बी अराउंड द बाउंड्री लाईन कारण यानंतर बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि बॅड लाईटकडे आपण बोलतोय. कनकेश्वर महाराजांचा आशीर्वाद या मापगाव गावाला आहे आणि फार मोठा प्राचीन इतिहास सुद्धा या मापगावला निखिल. कारण मापगावच्या नगरीमध्ये सामने सुरू आहेत. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय हे चांगले सामने आपण अनुभवतोय जिथे आता पुनरागमन केलं जातंय. खऱ्या अर्थानं अलिबाग एक्सप्रेस टाळ्या वाजवल्या जातात. कौतुकांचा वर्षाव आता आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित पत्रेची गोलंदाजी. आता गतीचा वापर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. चांगली गोलंदाजी आहे. सन्मान्य परेशजी सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा व्यासपीठावरती बसण्याची विनंती करतोय. चक्रव्यूह अभिमन्याला सुद्धा भेदता आलं नव्हतं आणि मैदानावरती आपण बघतोय चांगलं चक्रव्यूह मैदानावरती. विकेट विल टेक अमाउंट डीजे मास्टर. तेरा धाबा धावफलकावरती आलेले आहेत. चला मॅच मध्ये तुम्ही वेळ घेताय. ऑफिशियल अंपायर आहेत पुरुषोत्तम भगत. त्यानंतर मोहम्मद बकवाल. हे 2 मुख्य पंच या ठिकाणी आपण बघतोय. एक मॅन फ्रॉम महालुंगे म्हणजेच मोहम्मद बकवाल आणि मॅन फ्रॉम तेरोंडा. अनेक कित्येक वर्षांचा क्रिकेटिंग करिअरचा अनुभव पुरुषोत्तमजी भगत. पहिलं षटक संपतंय. 13 धाबा आल्यात. 50 धाबांची रिक्वायरमेंट आहे. या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूने आता मात्र ढोलक वाजायला सुरुवात झाली निखिल. कारण पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितलाय. नक्कीच तू आपण पाहतोय पंचांचं नाव घेतलं होतंस. पुरुषोत्तमजी खऱ्या अर्थाने बघत असतील. जिथे जिथे आपण पाहतोय थेरोंडे गावाला बिलॉंग्स करणारा एक संघ विजय मार्तंड थेरोंडे हा संघ मैदानाच्या वरती जेव्हा जेव्हा उतरायचा तेव्हा तेव्हा हा खेळाडू मैदानाच्या वरती चांगली करामत करायचा. चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळायचा. मॅन फ्रॉम थेरोंडे पुरुषोत्तमजी भगत. जरूर आता गोलंदाजी करण्यासाठी श्रेयस पत्रेला आपण या ठिकाणी बघतोय. हे 2 ब्रदर्स आहेत. 2 भाऊ आहेत. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून मैदानावरती उतरलेत. एका बाजूला आपण बघितलं तर सुरुवातीला श्रेयस होता. सुरुवातीला सुमित होता. यावेळेस श्रेयस पत्रे आला. अलिबाग क्रिकेटमध्ये 2 बंधूंची जोडी. मग आपण नवजीवन दिगोडी संघाला बघितलं असेल. त्यामध्ये आपण जर बघितलं तर साहिल कांबे आणि सूरज कांबे या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले असतील. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रेयस पत्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. शॉर्ट लेगला फील्ड केला गेलाय. धावफलकावरती धाव सुद्धा आली. चांगलं बॅकअप मैदानावरती पाहायला मिळतंय. 50 धाबा बनवायच्या आहेत. या 50 धाबांसाठी सुरू असणारा संघर्ष मैदानावरती रंगलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाब आली आहे. धावफलकावरती आल्या 14. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. ब्लॉक ऑन लाईन वरती हा चेंडू होता. टोक क्रशिंग यॉर्कर. समोर क्षेत्ररक्षक येतोय प्रकाश हालेकाना. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत धावफलकावरती धाबा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाबा आल्यात. समोर आपण बघतोय वाडिश लॉंगॉपला चेंडूला फील्ड केलं गेलंय. धाव सुद्धा आली निखिल. प्रकाश आलेकानं तिथे क्षेत्ररक्षण करत असताना खऱ्या अर्थाने या खेळाडूबद्दल फार बोलण्यासारखं आहे. कारण का अपार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न केलेले आहेत. आपण पाहतोय पेशानं ॲज अ पोलीस सुद्धा आहेत. आणि मैदानाच्या वरती काय घडतंय. अजून एक फलंदाज होतोय बाद.
जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजे विपुल ऑन. कारण चेंडू ज्या वेळेस लवकर बाहेर जातो त्यावेळेस तो आतमध्ये येणं सुद्धा महत्वाचं आहे. स्कोरबुक वरती आपण बघतोय 16 धावा आल्यात. 50 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. फार मोठं आव्हान आहे, मात्र अगदी शेवटपर्यंत लढतील असा मला ठिकाणी नक्की विश्वास आहे. कारण समोरचा संघ सुद्धा या मैदानावरती जिंकण्याच्या उमेदीने उतरलाय. नवीन निश्चित फलंदाज येईल. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय चांगला क्रिकेटचा सामना. प्रयत्न करावे लागतात. शाळा चांगली असली की मुले शिकतात असं नाही. मुले चांगली असली की कोणत्याही शाळेत शिकतात. आपला शिकण्याचा दृष्टिकोन चांगला असायला पाहिजे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दृष्टिकोन मैदानाच्या वरती चांगला साधावा लागेल. जिथे 50 धावांची आवश्यकता आहे पाठलाग करत असताना आपण पाहतोय VCN कुरुळ संघ. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. श्रेयसची जबरदस्त गोलंदाजी. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. भाईजान या ठिकाणी आपण बघतोय श्रेयस या चेंडूवरती पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन खाली आहे. चेंडू जाईल वन बाउंस. सीमा पार येतोय चौकार. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघतोय वेळेमध्ये जर षटकं पूर्ण नाही झाली तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे सुद्धा आपण बघितलं होतं. वर्ल्ड कपचे सामने सुरू होते. या वेळच्या चेंडूवरती समोरच्या गोलंदाजाने फलंदाजा नेस्त नाबूद केलं, निरुत्तरित केलंय. या चेंडूवरती डिक्लेअर झोनची एक धाव नक्की मिळेल. धाव फलकावरती एक धाव अतिरिक्त मिळेल. आणि स्कोरबुक वरती आपण बघत आहोत एका धावेनिशी 21 धावा बनल्यात. 21 ऑन स्कोरबुक. या ठिकाणी सामना पुढे सरसावतोय. 50 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जर बघितलं आपण श्रेयस वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट करेल. या चेंडूवरती पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चूक केली आहे. हा कॅच नाही तर मॅच सोडला असं म्हणावं लागेल. कारण अजिंक्य त्या ठिकाणी होता निखिल. या मॅच मध्ये जेव्हा जेव्हा कॅच सुटला जातोय त्यानंतर फलंदाज वेगळ्या ठिकाणी उभा राहून मैदानावरती शेवटपर्यंत लढतोय. एक वेगळं रूप धारण करतोय. आणि याच वेळेस हा कॅच सुटलाय. 2 धावा येतील. 23 बनल्यात. 23 धावा झाल्या धाव फलकावरती. एकंदरीत जिंकण्यासाठी सामना 50 धावांची आवश्यकता आहे. मी नेहमीच म्हणत असतो की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवर कायम असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याशी बरोबरी करू नये आणि सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करण्याची भाषा करू नये. प्रत्येकाची वेळ येत असते. मैदानाच्या वरती वेळ आज आता आपण पाहतोय ती म्हणजे माऊ 11 एकविरा थळ या संघाची येणार की VCN कुरुळ या संघाची येणार, काय म्हणशील? 2 षटकं मैदानावरती संपलेली आपण बघतोय. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत निखिल. ठिकाणी 50 धावा बनवायच्यात. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 27 धावांची. टार्गेट बद्दल नक्की मी म्हणेन की दोन्ही संघांकडे समान संमती आहे. 50% हा मॅच दोन्ही संघांच्या बाजूला आहे. समतोल आहे. अजूनही कोणताही संघ जिंकला नाहीये, कोणता संघ हारला सुद्धा नाहीये. मात्र कसोटीचे प्रयत्न करावे लागतील. या मैदानावरती स्ट्रॅटेजी बिल्ड करावे लागतील. प्लॅन एक्झिक्यूट करावा लागेल. आणि आपल्या संघाला जे 11 खेळाडू मैदानावरती उतरलेत त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी मोटिवेट करावं लागेल. या 12 चेंडूंवरती 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदलाव तर स्पीडअप करायचा आहे. अशांक साखरकर मैदानावरती आलाय. अनेक सामन्यांमध्ये आपण एका चेंडूवरती 6 धावा असताना अशांकने षटकार सुद्धा मारलाय. मात्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये अशांक कशा पद्धतीने खेळेल? अशांकची गोलंदाजी आता गोलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण का चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. एडम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईट डिलिव्हरी. पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये, कारण का पंच तटस्थ आहेत. यस, आम्ही देखील समजू शकतो, परंतु पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि पंच हे निष्पक्षच आहेत. मैदानाच्या वरती एक चांगलं डिसिजन देण्यात येते. अतिरिक्त एक स्वरूपाची धाव येते. आता आपण पाहतो एकंदरीत धावांमध्ये एक धाव ऍड देखील केली जाते. एकंदरीत धाव फलकावरती पाहायला गेलं तर धाव फलक जाऊन पोहोचलंय
ते म्हणजेच 24 धावा. अजूनही 26 धावांची गरज असताना कशा प्रकारे धावफलकावरती क्रिकेटच्या पटलावरती विश्लेषण केलं जाईल. 26 धावांची गरज आहे. चला तर मॅच मध्ये वळूयात. पुन्हा एकदा 24 धावा धावफलकावरती आल्यात. ऑफिशियल अंपायरने या ठिकाणी इशारा दिला गेलाय, कारण आपण कॉमेंटेटर आहोत, मॅच जरूर बघतोय. मात्र मैदानावरती ते आहेत आणि त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी रिस्पेक्ट सुद्धा केला जातोय. त्या ठिकाणी आपण बोलूयात अशांक साखरकरकडे. या बॅट फटका बॅकफूट पंच केला, क्षेत्ररक्षक आहे, मात्र तोपर्यंत फील्ड केला जाईल. धावफलकावरती निखिल धाव सुद्धा घेतली जाते. एक धाव येईल. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना सुद्धा आपण बघितली होती. अगदी दूरवर हा चेंडू होता, फील्ड करत असताना धाव सुद्धा आली. 11 चेंडूवरती 25 धावा हव्यात. नक्कीच आपण पाहतोय अंतर कापलेलं आहे, अर्ध अंतर कापायचं आहे. अजूनही 24 धावांची गरज आहे ह्या सामना जिंकण्यासाठी. जिथे अशांक अर्थातच सर्वांचा लाडका खत्री बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, गतीचा पुरेपूर वापर केला जातोय आणि याच भन्नाट गतीसाठी प्रसिद्ध असणारा अशांक साखरकर. प्रसाद स्ट्राईक वरती. या बॅटचा फटका फसला, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, तोपर्यंत धावांना कन्वर्ट केलं जाईल, कारण मॅच मध्ये प्रत्येक धाव वाचवणं, प्रत्येक धाव सेव्ह करणं अत्यंत महत्वाचं असेल. टफ सिच्युएशन मध्ये सामना येऊन ठेपला. प्रत्येक संघ एका धावेसाठी संघर्ष करतोय, झुंज देतोय. आणि या संघांमध्ये जर आपण बघितलं तर माऊ 11 एकविरा तळ या संघामध्ये ती झुंजावृत्ती आहे. शेवटपर्यंत लढतील. षटक क्रमांक 3 अशांक पुन्हा एकदा. या चेंडूवरती पुन्हा एकदा अपील, ह्यूज अँड लाऊड अपील. चला, या मॅच मध्ये आपण बघतोय दबाव प्रक्षेपित केलाय. या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर हा दबाव प्रक्षेपित करत असताना अशांक साखरकर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव प्रक्षेपित केलाय. 9 चेंडूवरती 22 हव्यात. या 22 धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. अशांक साखरकर 3 चेंडू झालेत, 3 चेंडू बाकी आहेत. वेळेचा या ठिकाणी जरूर मी विचार करेन की ते तुम्हाला वेळेमध्ये षटकं पूर्ण करावे लागतील. समोर क्षेत्ररक्षक आहे, चांगला वेल जज कॅच मैदानावरती. फलंदाज मैदानावरतून पडतील. कम ऑन डीजे मास्टर, विकेट डाऊन. वेळेचं निर्बंध असणार आहे मैदानाच्या वरती आणि त्या वेळेमध्येच षटकं फेकली गेली पाहिजेत असा देखील नियम सांगितला जातोय, नाहीतर पेनलाइज देखील केलं जाईल. आणि नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक दिमागदार पद्धतीने थाटामाटामध्ये आयोजन केल्याचं देखील आपण पाहतोय. गावदेवी चषक 2024-2025 हे पर्व आणि जिथे VCN कुरुळच्या संघाच्या समोर 2 हात करत असताना माऊ 11 एकविरा थळ संघ. जरूर आपण मॅच कडे वळलो. चला फीडअप करा. स्कोरबुक वरती धाबा आल्या त्या म्हणजे 28. सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव संख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 8 चेंडूवरती 22 हव्यात. हे द्वंद्व युद्ध, हे शीतयुद्ध, ही रणधुमाळी, हे महासंग्राम क्रिकेटचा सुरू आहे. या चेंडूवरती बॅकफुटवरती उभं राहिला होता, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र थर्डमॅनला चेंडू गेलाय. धाव मिळेल केवळ 1. 7 चेंडूवरती 21 धावांची रिक्वायरमेंट. 7 चेंडूवरती 21 हव्यात. सामन्याकडे आपण बघतोय काय जबरदस्त खेळाला पुन्हा एकदा सुरुवात केली गेली आहे. आज आपण बघितलं रिलायन्स नवगाव, जो सुरुवातीचा रिलायन्स नवगाव होता तो अगदी पुन्हा परतलाय अशी आशा या ठिकाणी माझ्या मनामध्ये पल्लवित होत असताना पाहायला मिळाली. कारण द लेजेंडरी क्रिकेटर सर दिगंबर हामने ज्या पद्धतीनं आज मैदानावरती हाफ सेंचुरी लगावली, युट्यूबच्या माध्यमातून तो सामना मी जरूर बघत होतो आणि या मैदानावरती नक्कीच तो जुना दिगंबर परतलाय अशी आशा मैदानावरती टायगर अभिजिंदा निखिल यानंतरची मॅच आहे. रिलायन्स नवगाव नाही, रिअल लायन्स आहेत हे, असंच मी म्हणेन. कारण का अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या संघाचं नाव एका वेगळ्या नजरेने घेतलं जातं. खऱ्या अर्थानं या संघाला एका वेगळा मान आहे. मैदानाच्या वरती वळालो तर तिथे पाहायला मिळतंय पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. अजून एक फलंदाज ठरतोय बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर विपुल.
टिंग असा मेसेज सांगण्यात येतो. येस, थँक्यू. आणि आपण पाहतोय वेळ वाचवायचा आहे, कारण का अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आजच्या दिवसातील. सूर्यदेव अस्ताला जाण्याच्या आधी आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. खऱ्या अर्थानं हा वेळ तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हालाच आपण पाहतोय मर्यादित षटकांचे सामने यशस्वीरित्या खेळवले जावेत क्रिकेटच्या पटलावरती. हाच आमचा प्रयत्न आहे. थोडं फास्ट घ्यायचं आहे, फास्ट अँड क्विक असा मेसेज सांगण्यात येतोय. नो टीम मीटिंग, नो मेसेज एक्सचेंज असं देखील सांगण्यात येतोय. नौका फलंदाज येतोय मैदानाच्या दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज VCN कुरुल संघाकडून. जरूर मॅच कडे आपण वळत आहोत. येणाऱ्या 6 चेंडूवरती गरज आहे ती म्हणजे 20 धावांची. 20 धावा धावफलकावरती येणार का या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाजी करण्यासाठी साईराज घाडगे मैदानावरती उतरलाय. साईला आपण बऱ्याच वेळेस या जिम मध्ये शर्यतीसाठी प्रयत्न करताना बघितलेत आणि अत्यंत चांगला आणि वेल फिट खेळाडू आपण म्हणतोय. 6 चेंडूवरती 20 हव्यात, फास्ट खेळायचा आहे. साईराज घाडगेला बघतोय आपण. षटक क्रमांक अंतिम. हा पहिला चेंडूवरती आपण बघतोय एक युनिक ऍक्शन मैदानावरती वाईड आला आणि वाईड आल्यानंतर या ठिकाणी आपण जर विचार केला तर धावफलकावरती 1 धाव आली. 31 धावा स्कोर बुक वरती. पुन्हा एकदा साईराज. या अभ्यासा चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू मैदानावरती आलाय. बॅक टू बॅक आपण 2 चेंडू देखील बघितले त्या ठिकाणी मैदानावरती अवांतर आलेत. श्रीलंकेचा लसित मलिंगा याची आठवण करून देणारी बॉलिंग स्टाईल मैदानावरती पाहायला मिळते. त्यानंतर पतिरानला सुद्धा आपण बघितलं होतं. या ठिकाणी ज्यावेळेस प्रमोद पाटीलकडे तुम्ही बघता 40 प्लसचा खेळाडू बालयोग पेजारीचा बॉलिंग ऍक्शन अगदी त्याच रीतीने या सगळे समोर दिला चेंडू. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून गेलाय फटका. सीमा रेषा पार येतोय षटकार. पाच चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. कोणता संघ निखिल जिंकणार आहे? एका बाजूला आपण बघतोय माऊ 11 एकविरातळ, तो दुसऱ्या बाजूला VCN कुरुळ आहे. यावेळचा चेंडू समोर अजिंक्यच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. अजिंक्य बनलाय दर्शक. सीमा पार येतोय षटकार. या मॅच मधील पूर्ण हवा काढली. 44 धावा आल्यात. सायराज वरती दडपण आहे. या चेंडूवरती आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू गेला. एका धाब्याला कन्वर्ट करायचं. 2 धावांमध्ये नाही होणार धावा. फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. परतावं लागतंय. मॅच पुन्हा एकदा बदलेल. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू सो मच. आता मात्र पुन्हा एकदा आपण वळतोय. साईराज घाडगेने कमबॅक केलंय. या सामन्यामध्ये एकविरातळ संघ पुनरागमन करत असताना पाहायला मिळालाय. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3. जिंकण्यासाठी आवश्यकता 5. हा फटका मॅच विनिंग स्ट्रोक शॉट ऑफ द लेंथ वरती केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार येतोय षटकार. कम ऑन डीजे.
रिक्वेस्ट असेल यायचं आहे. आणि यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तमाम क्रिकेट प्रेमी असतील, क्रिकेट रसिक वर्ग असेल, द मॅन फ्रॉम वाकळण ओमी शेट्टे, अर्थातच ओमकारजी शेट्टे समालोचन कक्षामध्ये उपस्थित असतील. त्यांचा आवाजाची ओळख एक वेगळी आहे. खऱ्या अर्थानं